विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 365वी शिवजयंती आहे आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर या दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या बाजूला व या मुख्य स्मशानभूमीच्या बाहेरून च्या बाजूला असणाऱ्या ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एक छोटंसं स्मारक आहे ते आज आम्ही तुम्हाला दाखवण्याचं कारण आहे की आज आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, महापुरुष ज्यांना आपण आपले आराध्य दैवत मानतो, त्यांचे विचार आपण नेहमीच मिरवतो, पण कुठेतरी आपण पाहिलं तर फक्त हे विचार हे फक्त आपण 19 फेब्रुवारी असेल किंवा तिथीप्रमाणे देखील आज शिवाजी महाराजांची जयंती त्या 2च दिवशी मिरवतो का, याचं विचारण्याचं कारण असं आहे की याच दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या या छोट्याशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची दूरदशा आपण पाहू शकतो की कशा प्रकारे दूरदशा झालेली आहे। संपूर्ण धूळ पसरलेली आहे, काम देखील बरोबर नाही, ते समोर देखील रिक्षा जी आहे ती उभे आहे, खाली पाहिलं तर आपण टॉयलेटचं हे पाहू शकतो आणि कुठेतरी हे एक आपल्या हातून अपमान होतोय का असं सुद्धा प्रश्न उभा होतो। आणि याच विरोधात आपण पाहिलं तर शिवसेनेचे मागासवर्गीय विभागाचे ठाणे शहर प्रमुख गणेश जनार्दन कांबळे यांनी जे ते आक्रमक असे झालेले आणि त्यांच्याकडून जे ते या स्मारकाची नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात आली। नक्की संपूर्ण प्रकार आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गणेशजी काय सांगाल? नमस्कार, मी गणेश जनार्दन कांबळे, शिवसेना ठाणे विधानसभा शहर संघटक मागासवर्गीय विभाग। आज आपण हे बघताय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलेलं आहे आणि त्यांची दुर्दशा काय झालेली आहे। ज्या महापुरुषांनी, ज्या छत्रपती महाराजांनी आपल्यासाठी आयुष्याचं रक्ताचं पाणी केलं, आपण जर हे उभारतो तर निदान 10 वर्ष तरी मेंटेनन्स करायची ताकद आपल्यात असली पाहिजे। तुम्ही कोणाची नगरसेवक निधी असो, आमदार निधी असो, खासदार निधी असो, प्रत्येक पक्षाने हे विचार केलं पाहिजे की जर आपण महापुरुषांचे जर त्या जे स्मारक आपण उभा करतो त्याची देखभाल करू शकत नाही तर ते कृपया करून करू नये। जर तुम्हाला झेपत नसेल त्याचं मेंटेनन्सचं, आज शिवजयंती आहे, आपण मोठमोठे स्मारक उभे करतो, डेकोरेशन उभे करतो, पण जे आहे ऑलरेडी बनलेलं आहे त्याची थोडीशीही देखभाल करत नाही। आज तुम्ही बघत असाल की याच्या खालची काय लादी होती, कोणाचं नाव आहे काय काही माहीत नाही आहे। व त्याचबरोबर हे बांबू पडले, हे इकडे पडले, इथे गाड्या लागलेल्या आहेत, बेकायदेशीरपणा इथे वाहन इथे लागत आहे। तर इथे निदान एवढ्या भागात तरी स्वच्छ ठेवायचं काम ठेवा की हे जागा म्हणजे पहिल्या गाडी लावायची मग नंतर दुकान टाकायचं हे काम बंद करा। निदान महापुरुषांना व छत्रपती महाराजांना यांच्या स्मारकापुढे तरी काही थोडंसं सुशोभीकरण करायचं स्वतःची जबाबदारी आहे की नाही। तर कृपया करून मला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी स्वतःच्या नाव मोठं होण्यासाठी महापुरुषांच्या फोटोपेक्षा मोठे फोटो आपले लागायला लागलेत, हे दुर्दैवी आहे। आपल्या महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की जर आपण महापुरुषांचे फोटो लावतोय तर त्याची देखभाल त्यांनी करावी, अन्यथा जर तुम्हाला देखभाल करायला जमत नसेल तर कृपया करून असे छोटे स्मारक बनवून त्या महापुरुषांची, छत्रपती महाराजांची विटंबना करू नये ही नम्र विनंती। गणेशजी, नक्कीच आपण पाहिलं तर निवडणुकीच्याच तोंडावर कसे आपल्याला महाराज किंवा महापुरुष आठवतात, त्यांच्या स्मारक असतील ते बांधण्यात येतात। आता हे पाहिलं तर आपण निवडणुकीच्याच धोरणे सुद्धा बांधले असतील आणि दूरदर्शनानंतर त्याकडे ते नेते लक्ष सुद्धा देत नाहीत। कसं आहे, तो ज्याचा त्याचा भाग आहे। कोण काम करून समाजकार्य करत असतो, कोण स्मारक बांधून समाजकार्य करत असतो आणि स्मारकापेक्षा माझा फोटो किती सुंदर दिसतो याच्यावर चांगलं लक्ष असतं, म्हणून त्या स्मारकाकडे दुर्लक्ष होतं। तर मी कुठल्या पक्षाला या पूर्ण प्रशासनाला, तो सत्ताधारी पक्ष असो आपला या विरोधी पक्ष असो, नगरसेवक माझ्या पक्षाचा असो, इतर पक्षाचा असो, मी प्रत्येकाला एवढीच विनंती करतो की आपल्या ह्या महापुरुषांना आणि छत्रपती महाराजांना आपल्या राजकारणापासून थोडंसं दूर ठेवा, ही तुम्हा लोकांना हात जोडून विनंती मी करतो। आणि लवकर आज आम्ही हे विकी आहे, आमची ही मुलं आहेत, आज ह्या विकीने ही गोष्ट आपल्या लक्षात आणून दिलेली आहे की आज आम्ही हे रोज बघतोय। आज महापुरुषांना एक हार घातल्यानंतर 2-2 महिन्यानंतर तो हार काढला जातो। तर जर तुम्ही हे महापुरुषांचे जर असे स्मारक उभे करत असाल आणि त्याची जर दुर्दशा होत असेल तर ज्यांनी हे बांधलंय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आम्ही उद्या सन्माननीय ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना आम्ही करणार आहोत। विश्वास आहे आपल्यावर कारवाई होईल, करतील ते? साहेब, जनताची ताकद खूप वेगळी असते आणि मी स्वतः शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता आहे।
महाराजांच्या पुढे कोण पक्षपेक्षा नसतो. नाही झालं तर आम्ही पूर्ण विरोध करणार, नाही तर इथेच ठाण मांडून बसणार. तर आणि काही गरज नाही, छोट्याशा कामासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही स्वतः आमच्या साफसफाई करून, काही करायची गरज नाही, काही खर्च नाही. इथे फक्त थोडंसं हे व्यवस्थित भगवा कपडा मारला, हे स्वच्छ केलं, 2 टेबल लावले, 2 झाड लावले आणि पुसून घेतलं, नीट स्वच्छ तरी ठेवलं तरी बस झालं. त्यांना काय लाइटिंग नाही पाहिजे की काय नाही पाहिजे, फक्त त्यांच्या विचाराची अंमलबजावणी करा आणि राजकारणासाठी महापुरुषांचा वापर करू नका, एवढीच मी विनंती करतो. आज आपण पाहिलं तर या ठिकाणी असे दुर्दशा, अशा अनेक छोट्या छोट्या पुतळे असतील, स्मारक आहेत ठाण्यात किंवा महाराष्ट्रात, त्यांच्याकडे देखील दुर्लक्ष केलं जातं. आपण पाहिलं तर आपली खरी संपत्ती आपण महाराजांचे बोलतो ते गडकिल्ले आहेत. कुठेतरी गडकिल्लेसुद्धा ढासळत चालले आहेत. हे बघा, हे जे आता प्रशासन आपलं काम करतंय, रोज ह्या विषयावर चर्चा होते, रोज आहे आता एक. आणि महाराजांनी जे साम्राज्य उभं केले ते आपल्यासारख्या लोकांना लगेच झटपट करता येणार नाही, तेवढी आपली क्षमता नाही आहे. महाराजांच्या लेवलला जाऊन त्यांच्या विचारधारावर काम करणं एवढी आपली क्षमता नाही आहे. परंतु प्रशासनाला एवढीच विनंती करेल की छोट्या मोठे तर आपण करत असतो, पण हे जे छोटे छोटे विषय असतो याच्यावर आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे, हीच आपल्याला मी विनंती करतो. बस. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची अंमलबजावणी करा, कारण तीच महाराजांची खरी संपत्ती आहे. आणि उद्या ते स्वतः या विषयांवर जे ते ठाणे आयुक्तांची भेट घेणार आहेत, तो त्यांना पत्र देखील देणार आहेत. जर कारवाई योग्य पद्धतीने झाली नाही तर ते या ठिकाणी ठाण मांडून बसतील. आपण पाहू शकतो कशा प्रकारे ही अवस्था आहे. खाली बांबू फक्त करायचं म्हणून केलं नाही पाहिजे त्याला. आज शिवजयंती आणि कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि जी घाण आहे साचलेली या स्मारकाच्या आजूबाजूला ती काढली पाहिजे. आणि आपण पाहिलं तर संबंधित विषयांवर गणेश जनार्दन कांबळे हे आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पत्र देखील देणार आहेत व योग्य पद्धतीने कारवाई न झाल्यास ते ठाण मांडून बसणार आहेत. आपण पाहिलं तर त्यांच्याकडून या ठिकाणी जे ते साफसफाई करण्यात येत आहे. गाडी दिसत आहे या जवाहर बाग येथील मुख्य स्मशान भूमीच्या बाजूलाच व अग्निशमन विभागाच्या समोर असेल किंवा बाजूलाच हे दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे. अगदी त्याच्यासमोर आपण पाहिलं तर हे महाराजांचं छोटं स्मारक आहे आणि कुठेतरी अतिशय दुर्दशा झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुठेतरी महापालिकेचे देखील इतक्या महिन्यांपासून जे ते याकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच विरोधात मागासवर्गीय विभागाचे ठाणे शहर प्रमुख गणेश जनार्दन कांबळे यांनी जे तो आवाज उचलला होता. आणि आपण पाहिलं तर आता या ठिकाणी जे ते या स्मारकाच्या साफसफाई करण्यात येत आहे. हे दाखव फक्त बाजूलाच आपण पाहिलं तर चायनीजची गाडी कुठेतरी आपण पाहिलं तर या ठिकाणी घाण अशी जी ती या स्मारकाच्या बाजूला साचलेली आहे. जर असलं ना व्यवस्थित झाला मुळशी पडली का ते बुधारवाल्या नाही का स्मशानात असेल ना स्मशानात. हां चालू तू स्टूल आणतो ना दिसत नाही धुळीमुळे. आम्ही ते पाहू शकते महाराजांचं जो राज्याभिषेक करतानाची जी ती फ्रेम आहे मोठी स्मारक आपण ज्याला म्हणतो, आपण पाहू शकते कशा प्रकारे धूळ साचली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर गणेश जनार्दन कांबळे हे स्वतः दुधानेच येथे महाराजांच्या या अभिषेक करत आहेत. आहे ना टेबल
आता पाहू शकतो या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की दुग्धाभिषेक केल्यानंतर आपल्याला हे पाहू शकतो की कशा प्रकारे हे महाराजांचं जे स्मारक होतं राज्याभिषेक करतानाचं ते आपण पाहू शकतो की हे कपडा पाणी गेलं पूर्ण नंतर परत घेऊ काढून टाकणार संध्याकाळी काढून टाक संध्याकाळी बोलूनच आपल्याला आहे का राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.